हॅलो एव्हरीवन, आजच्या तुमचं स्वागत आहे. मी तुम्ही श्रद्धा सुरेडकर. तर कशा तुम्ही मजेत आहोत? मजेच असणार, कारण की मी पण मजेत राहा. हर हर महादेव राजा जाते. तर गाईज मला बरं नाही आहे आणि मी आता सुटली आहे झोपातून. तर ठीक आहे, तर पहिला मी आमचा जो बेड आहे तो आवडणार आणि मग मी आंघोळीला जाणार आहे. ठीक आहे, आता काय करून सुचतच नाही आहे. हटं कशा सुटलेत. मला जेव्हा बरं नसतं म्हणजे होतं पुरे सुकून जातात माहिती आहे. सर्दी, खोकला, ताप, अंग लय दुखतंय गाईज, जास्त दुखतंय अंग. माहिती खूप बॉडी पेन होत आहे, माहिती आहे कशामुळं. पण काय नाही, चला आता हेच आवरून घेऊया. याला 2 मिनिटात आवरती आता का. 1 2 एक सेकंड या हाताने चिटकत 1 2. दॅट्स रेडी. तर गाईज मी आवरलेला आहे बेड फुल, तर एका चिटकीत. ठीक आहे, तर आता आम्ही जाते आंघोळीला. ठीक आहे, आंघोळीला जाते. चला आंघोळीला. गाईज मी आलेले आंघोळ करून. तर तेव्हा मी कुर्ती घातलेली आणि पॅन्ट घातलेली मॅचिंग आणि नेक पॅन्ट माझं पहिल्यापासूनच आहे. तर ठीक आहे, आता कधी आपण स्किन केअर विथ हेअर केअर. हेअरला आपण आता स्ट्रेट करणार आहे आणि स्किन केअर तर ऑफिसली करणारच आहे. चला करूया. गाईज हे बघा, घेतलेलं आहे वॅसलीन सॉफ्ट मॉइश्चरायझर आणि माझा मेकअपचा पीठ आहे. ठीक आहे, चला लेट्स स्टार्ट. तर पहिला केस तर असेच ठेवले, तर चला स्टार्ट करूया. पहिला हटायला लावूया. हे अर्धं संपवलं आहे मी असंच. मला याची स्मेल ना खूप जास्त आवडते. कारण की जी स्मेल एकदम बटर आहे. काय कोको बटर, इतका भारी स्मेल आहे. खूप जास्त स्मेल आवडली माझी. आणि हे विथ खूप जास्त हायलाइट आहे बघा. हायलाइटरच समजून घ्यायला. थोडं स्किनला लावलं ना, आपली स्किन पुरी हायलाइट करते माहिती आहे. डार्क करते, एकदम डार्क होते आपली स्किन. आणि आपली स्किन जी आहे ती मॉइश्चराइज जास्त राहते. बाकी काहीच नाही, सन प्रोटेक्शनची मग वाचवते. हे का प्लम्पी झाली. आता लावूया सॉफ्ट मॉइश्चरायझर अप्लाइड माय स्किन. हे पण अर्धा संपवलं आहे मी. लावून बाकीचं मी काढून घेतलंय. जितकं पाहिजे तितकंच लावून घेतलेलं. इथं लावून घेतलेलं आता मी. हे अप्लाय करणं तर मी स्किनला माझ्या नॉर्मली स्लोली आय एम अप्लाय टू माय स्किन. मस्त अप्लाय करते. तर ठीक आहे, लिप्सला मी लावणार नाही. आता लिप्सला पण लावू शकतो, पण लिप्सला तर सगळंच नाही लावायचं मला. माझ्याकडे घी पण आहे, घी पण लावते मी, असं काही नाही. पाच मिनिटाला सुकू देऊया. तर गाईस सुकू देऊया याला. थोड्या वेळ याला. 1 सेकंड. थोडंसं तर वल्ल नाही लागायला पाहिजे. मला तर वाटतंय सुकलंय म्हणून, पण थोडं राहू द्या. आणि थोडी ना मसाज पण करायची. मसाज केलं तर कसं जरा ओके राहतं. ठीक आहे, तर आता आपण पावडर लावूया.
तर गाईज माझे सबस्क्रायबर वाढत नाही काय यार गाईज, वाढवा वाढवा. आपल्या फॅमिली मेंबर्सला सांगा वाढवायला प्लीज प्लीज. आय विल रिक्वेस्ट फॉर ऑल ऑफ यू. प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा यार प्लीज 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 प्लीज. भूत बनलेली आहे. दम्मा दम्माने आपण रब करूया आता. डॅप डॅप करत जाऊया म्हणजे ना सगळीकडे फेलीन ते. हो फेललं दिसतंय. एकदम नॉर्मल मेकअप करते, बिलकुल सेटल. बिलकुल पण मी हे मॉडर्न वगैरे मला आवडतच नाही. ते मेकअप करणं आवडत नाही मला. बस स्किन केअर करणं आवडतं. मेकअप म्हणजे स्किन केअरच आय नो. बट मी जेव्हा मेकअप असं आय शॅडो फाउंडेशन हे कधी लावते मी, जेव्हा मला म्हणजे सगळं फंक्शनला जायचं असं तेव्हाच मी लावते. रिअली मी खरं सांगते. तुम्हाला वाटत नाही मी खोटं बोलते, पण नाही गाईस बिलकुल पण नाही मी खोटं बोलते. कशाला खोटं बोलू. तर याला आता मी हाताने थोडंसं ब्लेंड करणार आहे विथ मॉइश्चरायझर, सॉफ्ट मॉइश्चरायझर. इतकंसं घेतलेलं आहे, हाताला लावलं आहे आणि आपल्या हाताला रब केलं आहे म्हणजे ना सेटअप होऊन जाईल. ठीक आहे ओके. आता आपण माझा मेकअपचा पिटारा काढूया. एक सेकंड मी काढते. तर याच्यातून मी लावणार आहे आज मस्कारा. रोज नाही लावत पण कधी कधी लावते, कधी कधी मन करतं. तर मी मस्कारा लावणार आहे. मस्कारा आणि आधी काय आहे काय तर काहीच. अँड आणि ब्रश त्याची हालत पण काय झाली आहे. बाकीचे मी आता ऑर्गनाईज करून ठेवते सगळं काय म्हणजे मला इझी पडेल. ठीक आहे. तर इतकंच लावणार आहे आतापुरती मी, अजून काहीच नाही. म्हणजे बिलकुल पण काही नाही लावायचं आहे. टिकली पण लावायची मला. एक सेकंड गाईज, मला आरशा पाहिजे इथं. म्हणजे एक छोटासा आरशा माझ्याकडं. एक सेकंड साफ करते तुला जरा. ठीक आहे. तर पहिला आता मी मस्काराला एकदम हे करणार आहे. आधी गेलो डोळ्यात जायची भीती गाईज. म्हणून पाणी तर पण ओके. तर आता हे काय करणार आहे माझ्या, तर मी इथं वॅसलीन लावणार आहे एकदम कशी. ठीक आहे. वॅसलीन लावलेली आहे. तर मी तेच ब्रशमध्ये याच्यावर मोहणार आहे. याच्यावर मोहला.
ठीक आहे. मी जरा शांत असले ती कारण की बोलल्यावर म्हणजे डोळ्यात घुसत होतं काय नाही. आता बोलतो ठीक आहे. थोडंसं साफ करते आयब्रोजला थोडंसं कमी करते जरा. मला खरं तर आयब्रोजची भीती वाटते आहे कसं शेप येणार याची. एक सेकंड. ठीक आहे. ठीक आहे. आयब्रोज तर मी वापस तसेच केलेले आहेत. मला बिलकुल आवडलेलं नाही. मी करताय बिलकुल चुकीचं होतं. मला बिलकुल आवडत नाही ते. आयब्रोज करायलाच मला घाबरू वाटते काही सगळ्यात जास्त घाबरू वाटते कारण की आयब्रोज बिघडला भाई. मी गेली मग कधी कधी उलटे फुलटे बनतात त्यापेक्षा बनवतच नाही मी गाईस. बनवायचंच कशाला आपल्याला जरूरतच नाही त्यापेक्षा बनवायचंच. तर आय कॅन अप्लाय मस्कारा बोलते मस्कारा सॉरी. आज एकदम परफेक्ट लागतं हो गाईस. पण खालच्या बघा कधी होत झालं गाईस की मी मस्कारा लावताना मला मस्कारा बिलकुल पण नाही लागलाय. एक चीज दाखव. इथे एक लागलाय कुठं इथं लागलाय आणि इथे लागलाय दिसते मस्कारा लागलाय. असं कधी झालंय म्हणजे मी मस्कारा लावणं मला पडलाच नाही लागलाच नाही मला कधी. त्याच्यावर पकडून ठेवावं लागतंय. हेच राग येतो यार गाईज. हमेशा मी मस्कारा लावते लागतंच मला. आय डोंट नो असं कधीच होत नाही की मला एक दिवशी मस्कारा नाही लागलेला आहे. पण हमेशा झालं आता मस्कारा लागणं मला डोळ्याला. बघ आता किती अलग दिसतंय ते गाईज. ऑर्डर्स आम्हाला ह्या साईडला वापस मस्कारा लावावा लागेल कारण की पावडर मस्कारा वापस मस्कारा लावावा लागेल यार. मला हेच कंटाळा येतो रोजच्या रोज. मस्कारा ऑब्विसली लागलेला आहे. मला दोनदा पुसून लावावं लागलं कारण की डोळ्याला लागलेला आहे. एकदा तर डोळ्याच्या आत घुसायची वाचला. पण मी काय नाही सेटअप केलेलं आहे. आता जरा ओके वाटते गाईस. पण काय नाही आता लावूया आपण हायलाइट. दिस इज माय हायलाइटर.
इट्स ओके गाईज झालेलं आहे. तर आता मी काय करणार आहे, हातावर थोडंसं पावडर घेणार आहे एकदम. दोन्ही हातावर स्प्रेड करणार आहे नीट पैकी. वापस तेच करणार आहे. टिपके एकच जागेवर बिलकुल जास्त नाही पडायचं, सगळ्या जागेवर पाहिजे. तर ते आपल्या स्किनवर हलवायचं. जिकडं जास्त पावडर लावलाय, जे हे लावलंय हायलाइट, तिथे दोन दोन टिप्पे लावायचे आपल्याला हमेशा सारखे. 1 2 ठीक आहे. लेट्स रेडी विथ मी. तर गाईस ओके, मी झालेली आहे रेडी. तर चला आता केस विचारूया. रेडी झाली असं वाटतंय गाईस? नाही, टिकली लावणं बाकी आहे, पण ते मी लास्टला लावणार आहे. टिकलीच तर काय, टिकली मी तशी लास्टच लावणार आहे. तर गाईज मी झाली आहे रेडी. ठीक आहे, स्किन केअर पण झालं आहे, सगळं काय झालं. मी जेवण पण घेतलेलं आहे. तर मी आता काय केलं आहे मी, ठीक आहे, तर आता मी जेवण घेतलेलं आहे. आज म्हणजे मम्मीने बनवली होती मटकीची भाजी आणि चपाती, बस इतकंच. थोडंसं एकदम हॅवी नको ना, रात्रीच हॅवी खाल्लं तर आज पण हॅवीच नको बाबा, थोडंसं ॲडजस्ट करून खाता मी. तर ठीक आहे, तर आता खाल्लेलं आहे. तर मी चालली झोपायला, कारण की थोडंसं रेस्ट घेणं पण जरुरी आहे. त्याच्यानंतर मी अभ्यासाला उठणार आहे. ठीक आहे, चला पहिलं मी जाते झोपायला. माझं आता झोपून उठलेली आहे मी. माझं स्किन केअर तर मी काय करणार नाही आता, जरूरत पण नाही माझी. पहिलेच मॉइश्चराईज ते माझी स्किन. तर मी बस हेअर बन बांधलेलं आहे आणि आता मी चालली अभ्यासाला, कारण की खूप टाईम झाला, मी खूप लेट उठली आहे झोपून. तर आता मी डायरेक्ट अभ्यासाला चालली आहे. स्किन केअर पण नाही करणार आहे आता मी, कारण की स्किन तर ऑब्व्हियसली ग्लोच आहे. रात्रीचं काय स्किन केअर करायची जरूरत नाही. तर काही नाही, चला अभ्यासाला बसूया पटकन. माझा अभ्यास झालेला आहे. तर मी जेवण पण झालेलं आहे. म्हणजे मम्मीनं जेवायला बनवलं होतं बेसन चपाती. तर ठीक आहे, तर मी ह्या व्हिडिओ इथेच एंड करते. मी चालली झोपाय. तर ठीक आहे, ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मस्त मजेदार ब्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. हर हर महादेव. राधे राधे. बाय बाय.